मित्रांनो नमस्कार, मी संजय। आज शनिवार आहे। आज आम्ही गेलो होतो बाहेर, पण येताना मच्छी घेऊन आलो। तर बघा ही मच्छी आणली पॉम्पलेट। तर आता वाजले 1:30। आता आम्हाला खूप घाई करावं लागेल। मच्छी कढी बनवायची आहे, भात आणि मच्छी फ्राय पण आहे। मी शोभा आता किचन मध्ये आलोय। आम्ही पटापट सुरुवात करतोय, तुम्हाला दाखवून घेतो। इथं मी मच्छी 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे। आता याच्यामध्ये शोभा मीठ, हळद आणि मसाला टाकून आम्ही ते मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। मसाला मित्रांनो हे बघा, शोभा सांग काय काय घेतलं तू? कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, धने आणि कोथिंबीर। आता हे सगळं वाटप करणार आहे मी। मिक्सरला लावणार, कच्चच लावणार, म्हणजे खोबरं भाजणार नाही, कांदा पण नाही भाजणार। ओके, म्हणजे न भाजता एक सगळं कच्चच मिक्सरला लावणार। त्याच्यात थोडंसं ना आपल्याकडे लाल मिरची असेल तर लाल मिरची टाकायची, नाही तर मग लाल मसाला टाकला तरी चालेल। ओके, कच्चा मसाला टाकते लाल वाला एवढा। ओके, थोडंसं पाणी टाकून मिक्सर लावते। कोथिंबीर मी नंतर टाकणार। अच्छा, ती बाजूला काढलीस? पहिले हे जरा जाड मसाले आहेत त्याला वाटून घेणार। बटन ऑन करायचं। अजून जरा कोरडच आहे ना? आता कोथिंबीर टाकायची। अच्छा, नंतर कोथिंबीर टाकायची का? मित्रांनो मच्छी कढी पाहून तोंडाला पाणी सुटलंय। आता लवकरच जेवणार असं वाटतंय, पण अजून भात टाकायचा आहे। तर मी इथे तांदूळ धुवून घेतोय आणि ताबडतोब कुकर लावतो एका साईडला, आणि परत शोभाला आता मच्छी फ्राय करायची आहे, जे आम्ही मॅरिनेट करायला ठेवलं तेही आता आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू। डायरेक्ट मी खाताना सुरू। तर मित्रांनो आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो आमच्या याच्याशी जोडून राहा। नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील। थँक्स फॉर वॉचिंग।